संक्रांत जवळ आली की खास करून गुळपोळी बनवली जाते. पण ती कधी गुळपोळी, कधी चिवट, कधी वातड, तर कधी पोळीभर सारण पसरत नाही. तर काही टिप आणि ट्रिक्स आहेत गुळपोळीची रेसिपी, पारंपरिक गुळपोळीची रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण साहित्य पाहूया. हा गूळ, तीळ आणि हे मी बेसन घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा मी गूळ घेतलेला आहे एका भांड्यात, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि हा गूळ आता आपण कुकरला शिट्टी मारायला ठेवणार आहोत. तर कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून खाली प्लेट ठेवले आणि त्याच्यावर हा गुळाचा डब्बा ठेवून झाकण बंद करायचं आणि मग त्याला 3 शिट्ट्या द्यायच्या. मी आता गॅस चालू केला आहे. आपल्या शिट्ट्या होऊन कुकर पण थंड झाला आहे. आता मी गूळ काढून घेते. आपला गूळ बघा कसा वितळला, एकदम पातळ झालेला आहे. मी गूळ बारीक चिरून घेतला होता, तुम्ही थोडे खडे ठेवले तरी चालतील. गूळ आपला थंड होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. हे मी गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी, त्याच्यामध्ये 2 चमचे मी पोहे खायचा असतो त्याने बेसन टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आता एक आपण पोहे खातो त्या चमच्याने तूप टाकायचं. तूप एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं. पिठामध्ये मी गरम तूप टाकून घेते, चांगले मिक्स करून घ्यायचं चमच्याने. परत हाताने मिक्स करून अगदी पिठाच्या कणाकणाला ते तूप आपलं लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. हे असं केलं की आपलं पीठ एकदम हलकं होतं. आता थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेते. पाणी थोडं टाकायचं म्हणजे आपलं पीठ एकदम पातळ होणार नाही, कारण ह्याला पीठ एकदम पातळ चालत नाही आणि पुरीसारखं घट्ट पण चालत नाही. थोडंसं असं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारचं मळून घ्यायचं. आपलं पीठ मळून ठेवलं आहे तोपर्यंत आता आपण सारणाची तयारी करू. हे मी तीळ घेतलेले आहेत, तीळ आता भाजून घेते. हे मंद गॅसवर तीळ भाजून घ्यायचे, एकदम खमंग असे तीळ भाजून झाले. आता हे मी बेसन घेतलं अर्धी वाटी, ते पण चांगलं असं कोरडंच आहे, ते चांगलं असं भाजून घ्यायचं खमंग. आणि मंद गॅसवर ते पण भाजून घ्यायचं बेसन पण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आता मंद गॅसवर. हे मी तीळ घेतले होते परत भाजायला, त्याच्यामध्ये मी खसखस टाकली. खसखस पण भाजून झाली आहे तिळाबरोबरच. ते थंड झालं, मी आता ते मिक्सरला काढून घेते. मिक्सरला जी बारीक पूड करायची. हे आपलं बेसन भाजलं होतं ते आहे, त्याच्यामध्ये तिळाचा कूट टाकते, त्याच्यामध्ये वेलची पावडर, हे सुंठ पावडर टाकली थोडीशी, दोन्ही मिक्स करून घेते. आणि त्याच्यामध्ये आपण हा गूळ वितळला होता ना कुकरमध्ये, तो थंड झालाय, तो मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये आपण खोबरं किंवा दाण्याचं कूट काही टाकलेलं नाहीये, फक्त आपलं गूळ, बेसन आणि तीळ घेतलेले आहेत. हे हलक्या हाताने चांगलं मळून घ्यायचं. ह्यात आपलं सारण तयार झालेलं आहे. तुम्हाला मी गोळा दाखवते त्याचा सारणाचा. बघा कुठं तडा गेलेली नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित चांगलं झालेलं आहे सारण आपलं. हे आपलं पीठ मळून घेतलं होतं, ते पीठ परत मी एकदम चांगलं मळून घेते हाताने आणि त्याचे आता आपण गोळे करूया. हे बाकीचे गोळे झाकून ठेवले, त्याच्यातले गोळा घेतला मी. त्याची अशी हाताने वाटी करायची. आपण मोदक भरताना करतो, मोदकाचं सारण भरताना करतो, तशीच त्याच्या हाताने एक वाटी करायची अशी. ही आता आपली वाटी तयार आहे. त्याच्यामध्ये मी आता हे गुळाचं आपलं सारण भरून घेणार आहे. आपल्या पिठाचा गोळा किती कमी होता आणि आपलं सारण किती जास्त आहे ते बघा. ते आपण पुरण करतो तसं त्याला असं उंडातमध्ये टाकून जसं करतो तसंच करायचं आणि दोन्ही बाजूनी पोलपटावर चांगलं असं थापून घ्यायचं गोल म्हणजे आपलं सारण असतं ते संपूर्ण असं पसरतं. ही गुळपोळी आपण पारंपरिक पद्धतीने बनवली आहे. काही जण काय करतात, गूळ नुसतं सारणामध्ये मिक्स करतात आणि तशी गुळपोळी करतात, तर मी तशी नाही केली. ही आपली पारंपरिक पद्धतीची गुळपोळी बनवून दाखवलेली आहे. आता ह्याला मी गव्हाचं पीठ लावून घेते दोन्ही बाजूनी आणि पोलपटावर लाटून घेते. बघा आपली गुळपोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे, कुठं फाटली नाही, काही नाही आणि संपूर्ण गूळ पसरलेला आहे. गुळाचं सारण अगदी संपूर्ण पसरलेलं आहे आणि पातळ अशी पोळी आपली लाटून झालेली आहे. एका बाजूला मी तवाही गरम केला होता, त्याच्यावर ही पोळी टाकून घेते मी आणि भाजून घेते.
दोन्ही बाजूने चांगली खरपूस अशी भाजून झाली. मी आता ते काढून घेते. अशा प्रकारे सर्व पोळ्या मी करून घेते. ही दुसरी पण एक तुम्हाला मी दाखवते. आता तुम्ही म्हणाल की तुमची पोळी फुलली नाही, तर काय, माझी आई नेहमी म्हणायची गुळपोळी असो या पुरणपोळी, सारण भरपूर भरलं की पोळी फुगत नाही, पण आधी ओठाने तुटेल अशी पोळी होते. तर आपल्या गुळपोळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे गुळपोळी. कुठेही चिकट चिवट न होता अगदी खमंग खुसखुशीत झालेली आहे. तुम्हालाही माझी पारंपरिक पद्धतीची गुळपोळीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.